नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या 7 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. कल्पना बोलत असते, खरं तर जे झालं त्याला मी जबाबदार आहे. हे सतत मला सांगत होते, तन्वीचा स्वभाव ओळख, तिला इतकं झुकतं माप देऊ नकोस. पण मी आंधळी होते, तिला सतत पाठीशी घालत होते. त्याचे परिणाम आपण सगळे भोगतोय आणि खूप वाईट वाटून घेत असते. पण पूर्णाजी तिला म्हणतात, कल्पना असं वाटून घेऊ नको. सगळं या घरातल्या सगळ्या माणसांना तूच तर प्रेमाने सांभाळून घेतेस. त्यावर कल्पना बोलते, पूर्णाई तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवलात. आणि उठून बोलते, पण या चाव्या सांभाळायची माझी लायकीच नाहीये. तुम्ही या चाव्या किती विश्वासाने माझ्याकडे सोपवल्या होत्या, पण मी एका गुन्हेगाराला आपल्या घरात राहू दिलं. तिला सतत आपल्या पाठीशी घालत राहिले. आता यापुढे मी ही जबाबदारी नाही सांभाळू शकणार पूर्णाई. माझी पात्रताच नाही आहे ती. आणि त्या चाव्या खाली ठेवते. आणि मग इकडे सायलीसुद्धा लगेच इमोशनल होते आणि बोलू लागते, आई असं नका बोलू. हे घर तुमच्याच आधारावर उभं आहे आणि माणसांची नाती कशी जपायची हे मी तुमच्याकडूनच शिकले आई. तर प्रताप बोलतो, कल्पना अगं त्या किल्ल्यांवर तुझाच अधिकार आहे, ठेव त्या तुझ्याकडे. आणि पूर्णाजी म्हणतात, कल्पना अगं असा अविचार करू नकोस. त्यावर कल्पना बोलते, पूर्णाई मी आता तर विचार करायला लागलीये. गाढ झोपेतून जागी झाले असं वाटायला लागलंय मला. पण आता जे घडतंय ते स्वप्न नाहीये. असं बोलून रडत तिथून निघून जाते. आणि सायलीसुद्धा रडू लागते आणि पूर्णाजीला बोलते, पूर्णाजी तुम्ही आईंना समजावा ना. या किल्ल्यांवर, या घरावर फक्त आईंचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना या किल्ला द्या ना प्लीज. पण पूर्णाजी उठतात, त्या किल्ल्या घेतात आणि सायलीजवळ जाऊन बोलतात, सायली फक्त कल्पनाच नाही, मी सुद्धा माणसं ओळखायला चुकले. आम्ही दोघी तर या घराचा पायाच हलवायला निघालो होतो, पण तू या घराला बांधून ठेवलंस. तन्वीच्या चुका आम्हाला दाखवत राहिलीस. तिला हे घर पोखरू दिलं नाहीस. या घराची जबाबदारी फक्त तू पेलू शकतेस. पण सायली बोलते, नाही पूर्णाजी, तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात, मग या किल्ल्या मी कशी घेऊ. त्यावर पूर्णाजी बोलतात, लहान असून सुद्धा आमचे डोळे उघडू शकलीस तसं घे. आणि किल्ल्या सायलीला देतात. आणि मग सायली पूर्णाजीला आनंदाने मिठी मारते. सगळ्यांनाच त्या क्षणाचा आनंद होतो. रात्री अर्जुन सायलीला बोलतो, बायको पूर्णाजी जेव्हा तुला किल्ल्या देत होती तेव्हा तू नाही नाही का म्हणत होतीस. अगं तुला या जबाबदाऱ्या मिळतात म्हणून मी किती खुश झालो होतो. त्यावर सायली बोलते, मला हे सगळं पटलेलं नाहीये. या किल्ल्या आईंकडे होत्या. आई गेल्यानंतर त्या किल्ल्या पूर्णाजींनी माझ्याकडे दिल्या. आता हे आईंना कळलं की किल्ल्या माझ्याकडे आहेत आणि त्या माझ्यावर चिडल्या तर. त्यावर अर्जुन बोलतो, असं काहीही होणार नाही. मम्मा कधीही पूर्णाजीच्या निर्णयाला विरोध करणार नाही. आणि पूर्णाजी कधीही कोणतीही गोष्ट नीट विचार करूनच करते. आणि आज तिने हे दाखवून दिलं की तिने तुला पूर्णपणे माफ केलं आणि तुझा स्वीकार केलाय. त्यामुळे मी खूप खुश आहे. आधी डॅड आणि आता पूर्णाजी या दोघांना तुझी किंमत कळलीये. पण त्यावर सायली बोलते, पण मी हे सगळं आईंना माझी किंमत कळावी बाई करे म्हणून नाही करत आहे. मला फक्त त्यांचं प्रेम हवंय, जसं त्या आधी करत होत्या ना तसंच. आणि त्या प्रेमाच्या आड या किल्ल्या यायला नकोत. पण अर्जुन तिला बोलतो, मी तर बाबा पूर्णाजीच्या साईडनेच आहे. तिच्याप्रमाणे मला सुद्धा वाटतं या घराची योग्य सून तूच आहेस, कारण तू कधीच कोणाला दुखवत नाहीस. जशी सुभेदारांची सून असायला हवी ना तशीच आहेस तू. असा सायली आणि अर्जुनचा संवाद चालू असतो. तर इकडे महिपतचे गुंड ज्या माणसाने कोर्टात बँकेतून कॅश काढून दिल्याची कबुली दिलेली असते त्याला बेदम मारत असतात. आणि मारणं थांबवल्यावर महिपत त्यांना बोलतो, थांबलात का तुम्ही? हात का थांबले? मारा, याची कातडी सोलून काढा. असं खूपच निर्दयी प्रकार तिथे घडत असतो. तो गुंड बोलतो, माफ करा साहेब, चुकी झाली. पण महिपत त्याला बोलतो, चुकी झाली ना, मग त्याची शिक्षा मिळणार. आणि गद्दाराची शिक्षा काय असते? डायरेक्ट ढगात. तर तो बोलतो, साहेब मी मुद्दामून नाही केलं, पोलिसांनी मला पकडलं होतं आणि म्हणून मला बोलावं लागलं. तर महिपत त्यावर पिसळतो आणि बोलतो, पोलिसांनी पकडलं होतं ना, मग तिथेच भिंतीवर डोकं आपटून मरायचं होतं. जिवंत कशाला राहिला तू? तू त्या विलासला पैसे दिले हे त्या अर्जुनला कळलं ना, म्हणून माझी पोरगी आज जेलात गेली. महिपत असं त्याला बोलतो. पण तितक्यातच त्या गुंडाची बाजू घेऊन दुसरा गुंड महिपतकडे बोलू लागतो, जाऊ द्या ना साहेब, आपलाच माणूस आहे, वाटल्यास मी माफी मागतो त्याच्याकडून.
तर महिपत त्याला बोलतो, तू या गद्दाराची माफी मागणार? तर तर तो गुंड बोलतो, हो साहेब. मग महिपत त्याला बोलतो, बरं, गुडघ्यावर बसून माग माग मग माफी. आणि तो माफी मागतोच तर काय, महिपत त्याला डायरेक्ट गोळी घालतो आणि ठार करतो. आणि मग बाकी सगळ्यांना बोलतो, आणखीन कोणाला माफी मागायची आहे याच्यासाठी? असं असं गोळी मारल्यानंतर कोणाचीच कसलीच हिंमत नसते. मग महिपत म्हणतो, मारा मग याला. आणि मग इकडे अर्जुन सायलीकडून त्या चाव्या घेतो आणि तिच्या पदराला बांधत बोलतो, तुला माहिती आहे बायको, या फक्त चाव्या नाही आहेत, आपली एक एक स्वप्न पूर्ण होत आहेत त्याची खूण आहे. पण सायली त्याला म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी ही जबाबदारी पेलू शकेन? त्यावर अर्जुन रोमॅन्टिकपणे बोलतो, मला स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. मग सायली अर्जुनचा हात हातात घेऊन बोलते, मी तुमचा आणि पूर्णा आजींचा विश्वास कधीच खोटा ठरू देणार नाही. जीवा पाठ जपेन या घराला. तुम्ही माझ्याबरोबर असाल ना? तर अर्जुन तिला म्हणतो, मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनच्या सगळ्या कामाच्या गोष्टी आवरत असताना तिला पूजेच्या वेळी फेकलेला कागद दिसतो आणि तिला झालेला सगळा प्रकार आठवतो आणि ती मनात बोलू लागते, आश्रम केस संपली खरी, पण तिचे परिणाम कधीपर्यंत भोगावे लागणार आहेत काय माहिती. या विजयामुळे यांच्यावर कोणतंही संकट येता कामा नये. आणि अर्जुन झोपलेला असतो, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, मधुभाऊंना वाचवण्यासाठी कसं जीवाचं रान केलं तुम्ही हे मी बघितलंय. सत्य आणि न्यायासाठी लढणारे वकील म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि आज पूर्णपणे माझे होऊन गेलात. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. पण या केसमुळे जर तुम्हाला काही झालं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी तर जगूच शकणार नाही. ती चिठ्ठी फाडून टाकते आणि विचार करते, चिठ्ठीतल्या धमकीचा गांभीर्य मला नक्कीच कळतंय, पण हे दुर्लक्ष करतील. महिपत आता खूप खवळलाय. तरी हे स्वतःच्या सुरक्षेचा विचारही करणार नाहीत, पण तो मलाच करावा लागणार आहे. आणि त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावून ती निघून जाते. किचनमध्ये येते आणि विमल तिला स्वयंपाकाबद्दल विचारत असते, पण सायलीचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तर इकडे महिपत 3 वकील बोलवतो आणि त्यांच्यासमोर पेटी ठेवतो आणि बोलतो, तुम्हाला तिघांना मिळून वकिली शिकण्यासाठी जेवढी फी लागली नसेल ना, तेवढे पैसे आहेत हे. पण ही बॅग एकालाच मिळणार, म्हणजे माझ्या लेकीची केस लढणार त्याला. ही फक्त सुरुवात आहे. वरच्या कोर्टात अपील केल्यावर आणखीन एक बॅग मिळणार तुम्हाला. आणि मग अपील केल्यानंतर जर तुम्ही केस जिंकले आणि जर माझी लेक सुटली, तर मग काय बॅगाच बॅगा. तुम्ही मागाल तेवढ्या बॅगा. बोला, कोण घेते माझ्या लेकीची केस? पण सगळेच वकील विचार करत असतात, आता काय करायचं. त्यातून एक वकील बोलतो, कसं आहे शिकरे साहेब, आश्रम केस सगळ्यांनी बघितले आणि त्यात ॲडव्होकेट सुभेदाराने ती अशा प्रकारे जिंकली आहे की येणारे बरेच वर्ष त्याचेच किस्से सांगितले जातील. आता त्यांच्या विरुद्ध कोण लढणार ना? त्यावर महिपत बोलतो, ज्याला त्याच्या 7 पिढ्या पैशात लोलताना बघायच्या आहेत ना, तो लढणार. तर दुसरा वकील म्हणतो, अहो पण महिपत साहेब, त्या अर्जुन सुभेदार विरुद्ध केस जिंकणं अशक्य आहे. ते त्या दामिनी देशमुखला पण नाही जमलं. पण महिपत बोलतो, म्हणून तर तुम्हाला ही पैशांची लॉटरी लागते ना. तुम्हाला आता प्रेमाने विचारतोय तर सांगा, कोण उचलते ही बॅग की उचलायला लावू? तर वकील म्हणतात, सर त्याचं कसं आहे ना, आम्ही ना चला एकमेकांमध्ये डिस्कस करतो है की नाही, आणि आम्ही सगळे मिळून या केसच्या बाबतीत काय करू शकतो हे सांगतो ना तुम्हाला पुन्हा. महिपत बोलतो, आणि टांग दिली तर? त्यावर वकील म्हणतात, नाही असं कसं होईल, आम्ही नक्की येऊ. त्यावर महिपत त्यांनाच धमकी देतो, टांग दिली तर टांग मोडून टाकेन. आणि मग बोलतो, निघा. ते वकील पण धूम ठोकतात. तर महिपत ते निघून गेल्यानंतर बोलतो, यांच्यात एक पण असा मर्द नाही जो ही केस घेईल आणि परत येईल. त्या सुभेदार किड्याला सगळेच घाबरतात. काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार शिकरे, काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार.
इकडे सायली अर्जुनला बाहेरून लॉक करून गेलेली असते. अर्जुनला झोपेतून जाग येते. तो उठून खाली जायला दरवाजा खोलू पाहतो तर काय, दरवाजा उघडतच नाही. मग तो विचार करू लागतो, कडी कोणी लावली असेल बाहेरून, आणि सगळ्यांना आवाज येतो, कडी उघडा, कोणीतरी बाहेरून कडी लागली आहे. तितक्यात प्रताप खाली येत असतात. ते त्याचं बोलणं ऐकतात, पण ते सायलीला विचारतात, अर्जुन दार का वाजवतोय, आणि तिकडे जायला निघतात. पण सायली त्यांना थांबवते आणि बोलते, बाबा तुम्ही थांबा, मी वर जाऊन बघते. आणि मग येऊन कडी खोलते. अर्जुन तिला विचारतो, कडी कुणी लावली होती बाहेरून? त्यावर सायली बोलते, मी. अर्जुन बोलतो, पण का? मला बाहेर जायचं असेल तर मी कसं जाणार? त्यावर सायली बोलते, तुम्ही बाहेर जायचंच नाहीये, तुम्हाला या खोलीतच राहायचं आहे. मग अर्जुन तिला बोलतो, आता मला ऑफिसला जायचं आहे, मग मी कसं जाऊ? खिडकीतून उडी मारून जाऊ? त्यावर सायली बोलते, हल्ली घरातून कामं करता येतात ना, काय ते त्याला काय म्हणतात, वर्क फ्रॉम होम. पण अर्जुन म्हणतो, मी वकील आहे, मला कसं करता येईल ते? मग सायली बोलते, हो का, आज कोर्टात तारीख आहे का? तर अर्जुन पटकन म्हणतो, नाही पण मीटिंग्स आहेत ना. तर सायली बोलते, त्या घरातून करता येतात, तुम्ही या दाराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. अर्जुन बोलतो, अगं कॉफी नाश्ता याच्यासाठी तर जावं लागेल की नाही? पूर्ण आजीला आपापल्या खोलीत नाश्ता केलेला आवडत नाही, मग मी जर असा आपल्या खोलीत नाश्ता केला तर पूर्ण आजी रागवेल ना माझ्यावर. मग सायली शांत होते. मग अर्जुन पाहतो आणि म्हणतो, पॉईंट आहे ना. तर मग सायली बोलते, ठीक आहे, तुम्ही नाश्ता करायला खाली या, पण दरवाजापर्यंत जायचं नाही, अगदी कारंजनपर्यंत पण नाही, माझी परवानगी नाही आहे तुम्हाला. त्यावर अर्जुन तिला म्हणतो, काय झालं बायको, का असं वागतेस तू? तर सायली त्याला पेपर दाखवते आणि बोलते, हे बघा काय, यातलं भविष्य बघा, बायकोचं ऐकायला हवं, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल, कळलं? मग अर्जुन हसू लागतो आणि बोलतो, हे सांगायची गरज काय आहे, ते तर प्रत्येक नवऱ्याला माहितीच असतं. त्यावर सायली चिडते आणि बोलते, तुम्ही माझी मस्करी करताय? हे बघा, माझी मस्करी करू नका तुम्ही, माझं ऐकायलाच हवंय तुम्ही, दाराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. अर्जुन पण तात्पुरती तिच्या बोलण्याला हो ओके ओके करतो आणि मग सायली खाली जाते. अर्जुन विचार करतो, आज काय झालं हिला, हिचंच भविष्य वाचतो. तर त्यात पण काय असतं, आज नवरा तुमच्या मुठीत राहणार, आणि हे वाचताच सायलीचं भविष्य पण हे असं वाचून अर्जुन पेपरच ठेवून देतो. मग आजचा भाग इथेच संपतो मंडळी, आणि पुढील भागात आपण पाहणार आहोत, अर्जुन कुठे जाऊ नये म्हणून सायली त्याला पदराला बांधून ठेवते आणि सगळीकडे त्याच्यासोबतच जात असते. पण अर्जुनसुद्धा वॉशरूममध्ये जाण्याची युक्ती करून तिचा पदर सोडून घेतो आणि सायलीपासून पळ काढून चैतन्यबरोबर निघून जातो. सायली पूर्णाजीला बोलते, बघितलं पूर्णाजी, असं पळून जायची काही गरज होती का यांना? त्यावर पूर्णाजी म्हणतात, अगं मग असं बांधून ठेवायचं असतं का? त्यावर सायली बोलते, पूर्णाजी, मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतलीत ना. पूर्णाजीसुद्धा हसून बोलतात, मग आता नातवाची घेते. तर मंडळी, अशा प्रकारे पुन्हा एकदा घराच्या जबाबदाऱ्या सायलीच्या खांद्यावर येतात. पण महिपतसुद्धा शांत बसलेला नाही आहे. पुढच्या भागात पाहूया, अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचा हा गोड वाद किती वाढतोय आणि महिपत कोणता नवा डाव टाकतोय. आणि हे पाहण्यासाठी आपला सिरियल कट्टा मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.